हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण खानदेशी पद्धतीने मेथीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी जे आपण साहित्य वापरलेलं आहे त्याचं माप आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। तर या ठिकाणी आपण खारीक, गोडंब्या, मेथी, किसलेलं खोबरं, बदाम आणि डिंक घेतलेला आहे। आता आपल्याला यासाठी लागणारे गहू जे आहेत ते आपण भाजून आधीच दळून ठेवलेले आहेत। त्यामध्ये आपल्याला खारीक टाकायची आहे, बारीक केलेली, कुटून घेतली किंवा मिक्सरमध्ये बारीक केली तरी देखील चालेल। बदाम टाकायचे आहेत, जे आपण गोडंब्या दळून घेतलेल्या आहेत तेही टाकायचे आहेत आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये जे आपण खोबरं किसून घेतलेलं आहे त्याला तेल टाकून छान भाजून घ्यायचं आहे, ते टाकायचं आहे आणि सोबतच आपल्याला मेथी देखील तेल टाकून भाजून घ्यायची आहे आणि छान मिक्स करायचं आहे। आणि सोबतच डिंक देखील आपण तळून घेतलेला आहे। डिंक तळून घेतल्यामुळे अख्खा तळायचा आहे, त्यामुळे हा जळत नाही। तर आता आपल्याला गॅसवर मोठ्या पातेल्यामध्ये तेल टाकायचं आहे, त्यामध्ये गूळ टाकून हे गूळ आणि तेलाला अगदी कमी गॅस करून छान मिक्स करून घ्यायचं आहे। गुळाला चांगलं असं वितळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला गूळ या ठिकाणी वितळून झालेला आहे आणि जे आपण पिठाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये हा वितळलेला गूळ टाकायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्या ठिकाणी गूळ आणि पीठ छान मिक्स करून झालेलं आहे। तर आपण या ठिकाणी थोडंसं थंड करून याचा लाडू वाळून घेऊयात। तर तुम्ही बघू शकतात किती इझिली हा लाडू तयार झालेला आहे। तर असेच आपल्याला सर्व लाडू वाळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकतात आपले लाडू वाळून झालेले आहेत, किती छान हे लाडू वाळून झालेले आहेत। खायला देखील हे लाडू तेवढेच छान लागतात, त्यामुळे तुम्ही सुद्धा पटकन ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।